2022-23 ला शिक्षक भरती झाली होती आणि त्यानंतर 2010 सप्टेंबर 2024 ला एक नवीन शासन निर्णय आला आणि यामध्ये ज्या 10% जागा ज्या आहेत त्या यातून कपात करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये परीक्षेला न बसलेले विद्यार्थी असतील, यासोबत जे अपात्र झालेले आहेत किंवा सेवेमध्ये न रुजू झालेल्या विद्यार्थ्यांच्या अशा ज्या जागा आहेत त्या जागांची 10% जागांची कपात करण्यात आलेली आहे। आणि याच नव्या या सगळ्या जागांना घेऊन एक नवीन शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच पवित्र पोर्टलवरती आणावा, यासाठी या मागणीसाठी अनेक जे विद्यार्थी आहेत किंवा जे शिक्षक भरतीचा अभ्यास करणारे सगळे आहेत हे सगळे उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत। काय सांगाल नेमकं काय नेमकी प्रोसिजर होती की ज्यामुळे ही शिक्षक भरती रखडली गेलेली? एकंदरीत ही तर प्रक्रिया नवी नाहीये, ही प्रक्रिया जुनीच आहे। एकंदरीत सर्व भरती प्रक्रियेमध्ये विविध विभागातील वेटिंग लिस्ट लावण्यात येते, पण शिक्षक भरतीमध्ये दुर्दैवाने वेटिंग लिस्ट लावण्यात येत नाही, म्हणूनही या उमेदवारावर आज रोजी अन्याय होतो। दुसरी बाब, ह्या भरती प्रक्रिया ही पहिल्या टप्प्यातील असल्यामुळे 10% पदकपात, एकूण 80% वित्त विभागाची मान्यता होती, त्यामध्ये काही कारणास्तव बिंदू नामावली अनियमितता असल्याने 10% पदकपात केली होती। रिक्त अपात्र गैरहजर हे जे इतर भरती प्रक्रियेमध्ये होते त्याच पद्धतीने या भरती प्रक्रियेमध्ये झाली। त्या संयुक्तिक आणि संविधानिक मार्गाने ही सर्व मुले लढतायत, यांनी गुणवत्ताही सिद्ध केली, परंतु राज्य शासनाची उदासीनता आणि प्रशासनाची दिरंगाई ही या मुलांच्या पथ्यावर पडली। परिणामी या मुलांचं भविष्य आज रोजी चांगलीला पडले। नवीन संच मान्यता यांच्यावर लादल्या गेली, नवीन जुनी भरती प्रक्रिया असूनही त्याचा नाहक त्रास या मुलांना भोगावा लागतोय। आज घडीला एकंदरीत नवीन संच मान्यता लादल्यामुळे ही पदे अतिरिक्त होत आहेत असं कारण देत आहेत, परंतु सद्यस्थितीत राज्य शासनाच्या वतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया चालू आहे आणि त्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या माध्यमातून अंतिम रोस्टर अपडेट झाली नाहीयेत, अंतिम संच मान्यता येणे बाकी आहे, जी की 2024-25 ची। मग त्यामधून अजूनही क्लिअर झालं नाहीये की किती पदे अतिरिक्त होत आहेत। तर शालेय शिक्षण विभाग एवढं खात्रीपूर्वक आणि एवढा आत्मविश्वासानं कसा सांगू शकतो की आमच्याकडे पदे अतिरिक्त आहेत? बहुतांशी जिल्ह्यात अनेक शाळा शिक्षकाविना ओस पडल्यात, त्या विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीयेत। मागील काळात तुमच्या शिक्षण मंत्र्यांनी एक जबाबदार व्यक्ती ज्या संविधानिक पदावर बसले होते त्यांनी 67,000 शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यातून आम्ही 2 टप्प्यात 50,000ची पदभरती प्रक्रिया करतोय हे ठासून सांगितले, वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगितले, तसं प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा सांगितले आम्ही भरती प्रक्रिया राबवतोय। त्या भरती प्रक्रियेचे आश्वासनाची पूर्ती करणे सोडा, परंतु यामध्ये प्रमुख मागणी ही की पहिल्या टप्प्यातील जे तुम्ही 21,000ची जाहिरात प्रकाशित केली होती त्यातीलच या हक्काच्या जागा ही मुलं मागतायत आणि मागील 10 महिन्यापासून हा संघर्ष करतोय, ते अनेक आंदोलनाच्या माध्यमातून असेल, पाठपुराव्याच्या माध्यमातून असेल। एवढा हक्काच्या जागा आणि या हक्कासाठी केलेला संघर्ष आणि या गुणवत्तेची किंमत हेही या प्रशासनाला समजत नाहीयेत आणि राज्यकर्ते एकदम निष्क्रिय बसलेत। मला तर वाटतं ज्या पदावर कडून न्यायाची अपेक्षा आहे त्या पदावर लायक व्यक्ती नाहीत, हे मी ठामपणे आणि जाणीवपूर्वक सांगतोय, जबाबदारीपूर्वक बोलतोय, कारण हे व्यासपीठ एका उद्याच्या भविष्यातील पिढ्या घडवण्याचं माध्यम म्हणून आमच्याकडे पाहिल्या जाते। नक्कीच तुम्ही शिक्षक आयुक्तांना आता सध्या भेटला, त्यांच्याकडनं नेमकं तुम्हाला काय सांगण्यात आलं, काय तुम्हाला आश्वासन जरी देण्यात आले? कोणत्याही पद्धतीचं आश्वासन आता देण्यात आलेलं नाही, परंतु जेव्हा महाराष्ट्र शासनाचं मंत्रालयातून पत्र निघालं होतं 10 सप्टेंबर 2024चं, त्या पत्रानुसार त्या पत्राची अंमलबजावणी व्हावी आणि त्या पत्रानुसार आमच्या जागा देण्यात यावी ही आमची मुख्य मागणी आहे। 10% रिक्त अपात्र गैरहजर आणि रुजू न झालेली लोक अशाच्या जागा आहेत, आमच्या हक्काच्या जागा आहेत, परंतु संच मान्यतेचं कारण सांगून आम्हाला टाळण्याचा आणि आम्हाला बेरोजगारच ठेवण्याचं षडयंत्र आहे। या उलट थर्ड टेटच्या माध्यमातून परीक्षा महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून 2 ते 4 लाख 5 लाख लोकांचे फॉर्म भरून घेण्यात येतील, भविष्यामध्ये थर्ड टेट घेण्यात येईल। एका बाजूला जर संच मान्यतेनुसार कोणत्याही आस्थापनेमध्ये जागा शिल्लक नाहीत, जर सर्व आस्थापनेमध्ये जागा अतिरिक्त झालेत, तर म्हणजे ज्या बेरोजगारांनी 10 वर्षापूर्वी परीक्षा दिल्या, ज्या बेरोजगारांनी 10 वर्षापूर्वी डीएड बीएड केलं, ज्या रोजगारांनी टीईटी टेट अशा पात्रता परीक्षा पास केल्या आणि जे बेरोजगार गेल्या 10 महिन्यापासून युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत अध्यक्ष तुषार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा लढा लढतायत, त्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी जर यांच्याकडे जागा नसतील तर थर्ड टेट घेऊन या आबाळातून जागा आणणार आहेत का? थर्ड टेट घेऊन यांच्या जागा कुठून उत्पन्न होणार आहेत का? यांच्याकडे कोणती जादूची छडी आहे का
की या जागा त्या उत्पन्न करतील. साधारण किती जागा आता या 10% म्हटल्यात, या 10% जागा कपात झाल्यात, पण साधारण किती जागा सध्या रिक्त आहेत? बघा, तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 67,000 जागा रिक्त आहेत असं तेव्हा घोषित केलं होतं त्या संच मान्यतेनुसार. आता सध्या सुद्धा 10% मध्ये जवळजवळ 2,500 पदं आहेत. रिक्त, अपात्र, गैरहजर रुजू न झालेली ती जवळजवळ 2,500 पदं आहेत. म्हणजे जवळजवळ 5,000 पदं जिल्हा परिषदांची आहेत. ती पदं 2022-23च्या संच मान्यतेनुसार आता या चालू शिक्षक भरतीला म्हणजे टेट 2022च्या दुसऱ्या टप्प्याला येणं अपेक्षित होतं. ते येणारच होती. आम्ही जवळजवळ 5 ते 6 वेळा महाराष्ट्रातल्या 34 जिल्हा परिषदांना 5-5, 6-6 वेळा पाठपुरावा केलाय. तिथले जे प्रशासकीय अधिकारी, युवा असतात, शिक्षण अधिकारी, त्यांना आमचे चेहरे पाठ झालेत. त्यांनी आम्हाला वेळोवेळी जागा आहेत, आम्ही आरटीआय दाखल केलेले आहेत. 34 जिल्हा परिषदांना आरटीआय दाखल करून आमच्याकडे उत्तर आहेत की बाबा आमच्याकडे जागा शिल्लक आहेत. परंतु अचानक यांनी संच मान्यतेचे निकष लावले. संच मान्यतेचे निकष लावताना या शासनाचा, प्रशासनाचा अजिबात अभ्यास नाही. कारण एक साधं उदाहरण सांगतो, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून योग्य ठिकाणी आवाज पोहोचेल. एखाद्या शाळेमध्ये जर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड नसेल तर त्याची अपार आयडी वरती नोंद होत नाही. ठीक आहे. आता त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड का नाही? कारण त्या विद्यार्थ्याचे आईबाप वीटभट्टी कामगार आहेत किंवा ऊसतोड कामगार आहेत किंवा भटके आणि विमुक्त मध्ये आहेत. त्या आईबापांचं अजूनही आधार कार्ड नाही. ते सकाळी 7 वाजता झोपेतून उठून कामाला जातात, आधार सेंटर 10 वाजता उघडतात. तर अशा लोकांची आधार कार्ड निघालेली नाहीत. ज्याचं आधार कार्ड नाही त्याचं अपार आयडी वरती नाव नाही. मग अशा अनेक हजारो मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून यांच्या सिस्टममधून बाहेर आहेत. आणि यांची जी गणना आहे की अपार आयडी आणि जे रजिस्टर मुलं आहेत त्यांच्या डोके मोजून त्याच्यावर हे संच मान्यतेचे निकष ठरवतात. सगळ्यात मोठी आणि लाजिरवाणी ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जर जिल्हा परिषद एखाद्या शाळेमध्ये 7 वर्ग आहेत, भले त्या 7 वर्गामध्ये 2-2 विद्यार्थी असतील, त्या 7 वर्गाला शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहे. 4 विषय जर असतील 7 वर्गाचे, 7 चोक तेवढे विषय, तो एक शिक्षक सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत कसा शिकवेल? आणि यासोबतच त्याला बाकी कामं, सरकारचा हा सर्वे करा, जनगणना करा, ते करा, ऑनलाईन काम भरा, हे करा, ऑफलाईन काम भरा, अशी भरपूर कामं त्यांना दिली जातात. तुम्ही एक सगळ्या महिला या ठिकाणी आहात, तुम्ही देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहात. तुम्हाला देखील न्याय हवाय, तुम्हाला देखील या शिक्षण भरतीमध्ये समान जो वाटा आहे या सगळ्यामध्ये हवाय. पण एकंदरीतच शिक्षण आयुक्तांकडनं अजूनही कुठल्या ज्या ठोस पावलं आहेत त्या घेतली जात नाहीयेत, काय सांगाल? सर, हम सभी टेट कैंडिडेट 2022 के यहाँ जमा हुए हैं पुणे आयुक्त कार्यालय के सामने, और हम लोगों ने जो है सो टेट एग्जाम 2022 में दिए थे. तब शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहब ने हमें ये आश्वासन दिया था कि मैं 50,000 की भर्ती करूंगा 2 टप्पों में. पहला टप्पा 30,000 और दूसरा टप्पा 20,000. तो फाइनेंस डिपार्टमेंट ने 80% पद भर्ती की परवानगी दिए थे, लेकिन उसमें कुछ जिला परिषद, नगर पालिका, महानगर पालिका के रोस्टर इनकम्प्लीट होने की वजह से वो वैकेंसी अपलोड नहीं हो पाई. तो वो वैकेंसी हमारी अभी बाकी है. और हम जहाँ भी जिला परिषद में जा रहे हैं, हमें ये कहा जा रहा है कि उर्दू मीडियम के रोस्टर कंप्लीट नहीं है, और हमें वीसी के थ्रू बताया नहीं गया कि रोस्टर कंप्लीट किया जाए. तो और उर्दू मीडियम की वैकेंसी अतिरिक्त नहीं है, इसके बावजूद हमें टीचर क्यों नहीं प्रोवाइड किए जा रहे. और हमारी मांग ये है कि 10 सितंबर 2022 का जो GR है 2022-23 की संच मान्यता के अनुसार भर्ती की जाए. तो हमें 10% रिक्त, अपात्र, गैर हाजिर और रुजू ना झाले ये सर्व जगह हमें पवित्र पोर्टल पर अपलोड की जाए. और मुंबई में जो है सो हमारी बहुत सारी वैकेंसी है, तो मुंबई BMC के कमिश्नर तक अगर मेरी आवाज पहुंचती होंगी तो मैं ये कहना चाहूंगी, मेरी ये पोलाइटली रिक्वेस्ट है कि कमिश्नर साहब जल्द से जल्द रोस्टर कंप्लीट करें. और हमारी जो भी वैकेंसी है उर्दू मीडियम की, खासकर जितनी भी मनपा, नगर पालिका, जिला परिषद है, वो वैकेंसी हमें पवित्र पोर्टल पर अपलोड करके दी जाए. और शिक्षण मंत्री, आयुक्त साहब, सचिव, उप सचिव और CM DCM से मेरी ये रिक्वेस्ट है कि पवित्र पोर्टल को पवित्र ना किया जाए. नक्कीच आपण पाहतोय की एकंदरीतच या सगळ्यामध्ये आता जर मागील जे शिक्षण मंत्री आहेत ते जर सांगतायत की या संपूर्ण राज्यामध्ये शिक्षकांची भरती ही 50,000 मी घेणार होतो किंवा या पुढील काळामध्ये जर लावणार होतो, तर आता या विद्यार्थ्यांसाठी पुढे शिक्षक भरतीच्या अनेक जागा उपलब्ध असताना देखील आता या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागते. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतायत
आणि या सगळ्यांमध्ये आपण पाहतोय की ज्या जागा या मागतायत त्या म्हणजे ज्या 2022-23 ला जी शिक्षण भरती झाली होती, या शिक्षण भरतीमध्ये ज्या जागा अपात्र झालेल्या आहेत, ज्या जागा खरं तर इथं आपण पाहतोय की ज्या रिक्त जागा आहेत 10%च्या आणि अपात्र आणि गैरहजर आणि रुजू न झालेल्या अशा सगळ्या जागा या विद्यार्थ्यांकडनं मागणी आहे की या सगळ्या जागा ज्या आहेत या सगळ्या पवित्र पोर्टलवरती अपलोड कराव्यात, जेणेकरून या सगळ्यांना आता या शिक्षण भरतीमध्ये पुढे सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करता येईल. यासाठी हे सगळं आंदोलन जे आहे ते गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातल्या शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आता या सगळ्या प्रश्नावरती आता शिक्षण आयुक्त काय नेमकी भूमिका घेत आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. पुण्याहून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह. किती हलवताय कॅमेरा?